आणि आता एक मोठी बातमी, जे.पी. नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आलेला आहे। नड्डांऐवजी आता स्मृती इराणी येणार असल्याचं कळतंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा आज नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते। त्यांच्या जागी भाजप नेत्या स्मृती इराणी आज नमो राष्ट्रीय युवा संमेलनात सहभागी होऊन तरुणांना संबोधित करणार आहेत। आज भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची नवी दिल्लीमध्ये मीटिंग होणार असल्याची माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने जे.पी. नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, जे.पी. नड्डा यांचा नागपूर दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, जे.पी. नड्डांचा नागपूर दौरा रद्द झाला असल्याचं कळतंय, काय कारण, काय अपडेट? प्राजक्ता, खरं तर आज नागपूरमध्ये जे आहे ते भारतीय जनता युवा मोर्चाचा राष्ट्रीय नमो महासंमेलन होणार आहे। या संमेलनासाठी प्रामुख्याने जे आहे ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार होते। मात्र आज दिल्लीमध्ये केंद्रीय पार्लमेंट बोर्डची मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्ये जे.पी. नड्डा यांना सहभागी व्हायचं असल्यानं त्यांचा आजचा नागपूरचा दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे आणि जे.पी. नड्डा यांच्या जागी जे आहेत ते या संमेलनाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जे आहेत त्या संबोधित करणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची बैठक भाजपसाठी अतिशय महत्वाची आहे, कारण 2 दिवस आधी आपण पाहिलं होतं की भाजपनं 195 उमेदवारांची यादी घोषित केली होती आणि दुसऱ्या टप्प्यातली यादी घोषित करण्याच्या निमित्ताने ही बैठक आहे। त्यामुळे या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी जे.पी. नड्डा यांचा नागपूर दौरा सध्या रद्द करण्यात आलेला आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।